नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मऊसूत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. साबुदाणा खिचडी म्हणलं की सगळ्यांनाच आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा साबुदाणा खिचडी आहे. आम्ही तर काय करायचो ना लहानपणी साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी उपवास करायचो. कारण हे साबुदाणा खिचडी लागतेच भारी म्हणून हे खिचडी खाण्यासाठी आम्ही उपवास करायचो. तर आपण इथे आज मस्त मऊसूत आणि एकदम लुसलुसीत आणि मोकळी आपण इथे साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. जर तुम्ही डब्याला जरी हे साबुदाणा खिचडी दिलात ना, दिवसभर कशी मऊसूत राहते आणि मस्त परफेक्ट आपली इथे साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी एक 3 कप साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा रेग्युलर जे आपण मध्यम आकाराचा जे साबुदाणा असतो, तो साबुदाणा घेतलेला आहे. या साबुदाण्यापेक्षा पण बारीक साबुदाणा मिळतो, तो पण तुम्ही घेऊन या ठिकाणी वापरू शकता. या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालून एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने हा साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे. हे धुवून घेतल्यामुळे या साबुदाण्यामधले पूर्णपणे स्टार्च निघून जातो आणि साबुदाणा करते वेळेस साबुदाणा चिकट होत नाही म्हणून आपल्याला एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे. तर इथे मस्त साबुदाणा छान धुवून घेतलेला आहे. तर या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साबुदाण्यामध्ये पाणी आपल्याला ह्या साबुदाणा जेवढा बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे, जास्तीचं पाणी घालून घ्यायचं नाही. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजू घालत असताना इतपतच पाणी घालून आपल्याला साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे. तर या साबुदाण्यावरती एक झाकण ठेवून 4 ते 5 तास आपल्याला हे साबुदाणा भिजू घालून ठेवायचं आहे. जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं असेल तर तुम्ही रात्रभर हा साबुदाणा भिजू घालून ठेवू शकता. तर इथे एक 4 ते 5 तास झालेले आहेत. तर इथे आपला मस्त एक 4 ते 5 साबुदाणा छान भिजला गेलेला आहे. तर हाताने आपल्याला हा साबुदाणा छान मोकळा करून घ्यायचा आहे. तर बघितलात तुम्ही हाताने थोडंसं आपण हे साबुदाणा काढून घेतल्यानंतर एकदम मऊसूत आणि आपल्या इथे मोकळा साबुदाणा छान भिजला गेलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे छान हाताने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे. साबुदाणा जेवढा मोकळा करेल ना, आपला साबुदाणा खिचडी करत असताना एकदम मऊ आणि लुसलुशीत आणि आपली इथे साबुदाणा मोकळी सक आपली इथे तयार होते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एका ताटामध्ये हा साबुदाणा छान मोकळा करून घ्यायचा आहे. तर लगेचच आपण साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे साखर घेतलेली आहे. सेंधव मीठ आणि बारीक चिरून घेतलेले हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. नंतर त्याला बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि इथे पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. पाण्यामध्ये घालून ठेवण्याचं कारण म्हणजे हे बटाटे काळे पडू नयेत म्हणून मी इथे हे बटाट्याचे तुकडे पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. तर हे बटाटे शिजवून घालण्यापेक्षा अशा पद्धतीने चिरून जरी हे बटाटे ह्या शाबूमध्ये घातलात ना, तर खिचडीमध्ये हा बटाटा खूप छान लागतो. आणि इथे मी 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तर इथे आपलं खिचडी बनवण्यासाठी सगळीच तयारी झालेली आहे. तर लगेचच आपण साबुदाणा खिचडीला फोडणी देऊया. तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान तडतडायला लागलं, की आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेले हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. आणि छान या तेलामध्ये आपल्याला एक 2 मिनिटभरासाठीच मंद गॅसवर हे हिरवी मिरची छान परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहेत. तर या बटाट्याच्या कापमधलं पूर्णपणे मी इथे पाणी निथळून घेतलेलं आहे. हे बटाट्याचे काप आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. बटाटा घालून छान परतवून घ्यायचा आहे. तर हा बटाटा कुरकुरीत होईपर्यंत किंवा अगदी हा बटाटा शिजेपर्यंत किंवा हा बटाटा मऊ होईपर्यंत आपल्याला हा बटाटा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये एक सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे सगळेच जिन्नस आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे बटाटा छान मऊसूत झालेला आहे. तर हा बटाटा वेगळा तुम्हाला शिजवून घेण्याची गरज लागत नाही म्हणून अशा पद्धतीने बटाटा तेलामध्ये घातलात ना, तर इथे मस्त बटाटा मऊसूत होतो.
नंतर यामध्ये सेंधव मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे 1-2 चमचे साखर घालून घेतलेलं आहे. साखर घातल्यामुळे एकदम चटपटीत चवीचा इथे साबुदाणा बनवून तयार होतो आणि छान लागतो. नंतर यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या फोडणीमध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतल्यानंतर इथे मी जे आपण साबुदाणा मोकळा करून घेतला होता, ते साबुदाणा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा परतवून घ्यायचा आहे. हे साबुदाण्याची खिचडी करत असताना ज्यावेळेस आपण फोडणी टाकतो आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्यांचं कूट आणि थोडीशी साखर घातल्यामुळे ही साबुदाण्याची खिचडी मोकळी होते आणि एकदम चटपटीत चवीची आणि साखर घातल्यामुळे हे साबुदाणा एक दिवसभरासाठी मऊसूत राहतो म्हणून साखर पण त्या आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला फोडणीमध्ये घातल्यामुळे आपली खिचडी मोकळी आणि खमंग लागते म्हणून आपल्याला शेंगदाण्याचं कूट फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर हा साबुदाण्याची खिचडी आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपण छान मंद गॅसवर छान परतवून घेतलेलं आहे. तर बघितलात तुम्ही इथे मऊसूत आणि मोकळी-मोकळी आपली इथे साबुदाण्याची खिचडी बनून तयार झालेली आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा साबुदाण्याची खिचडी एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर हे साबुदाण्याची खिचडी गरम-गरम खाल्लात ना, एकदम छान लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या खिचडीमध्ये ओल्या नारळांचा थोडासा खीस घातलात तरी पण हा साबुदाण्याची खिचडी चवीला छान होते. तर इथे मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एकदम मऊ, लुसलुशीत आणि आपली इथे मोकळी, मस्त आपली चटपटीत चवीची साबुदाणा खिचडी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला साबुदाणा खिचडीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.